हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये। तर आज दिवाळीच्या फराळाची तयारी चालू होती, तर चकल्या वगैरे करायचं चालू होते। मी काय माझा पूर्ण व्हॉइसवर देत नाही, जे ओरिजिनल आहे मी ते तोच तुम्हाला तुमच्यासमोर दाखवणार आहे। तर असंच काहीसं चाललं होता गोंधळ घरात, सगळेजण एकत्र असल्यावरती खूप सारा गोंधळ असतो। आणि ह्या भाजणीच्या चकल्या आहेत, जी काय भाजणी बनवतो आपण ती सगळी मम्मीने घरीच बनवली। ती भरपूर चकल्यांनी मी ऍड केलं होतं, पण ते काय मी सगळं घेतलं नाही आणि इकडे मी चकल्या बनवत होते। मला आवडतं हे बनवायला, पण ह्याची जी आधीची प्रोसेस असते ना ती खूप टफ असते, ते काय मी एवढं बनवत नाही। आणि ही आमची चकली चोर हे चकलीचं पीठ मळायचं म्हणजे ना खूप डेंजर आहे, कारण हात खूप जास्त त्याला जोर लावून ते मळावं लागतं। तर त्यामुळे ते काम मम्मीकडे दिलं होतं। दीदी आणि मम्मीच हे करत होते, आम्ही फक्त तिला आधीमध्ये हेल्प करत होतो। जसं थोडं थोडं हेल्प करायचं वरती, बाकी जे मेन काम असतात ते दोघी करून घेतात। दीदीच करते बऱ्यापैकी, आमची भांडेवाली बाई। तर ताई कामाला गेलेली होती आणि अनुष्का होती, मग अनुष्का मदत करत होती। तर चाललं होतं भरपूर काही, चकलीचं चिवडा झाला होता आणि चकली, लाडू, शंकरपाळी हे सगळं मळून घ्यायचं होतं। शेव पण करायची बाकी होती आणि इकडे हा करून आम्ही हसत होतो। त्यांनी बेसन पीठ दळून दिलं होतं, तर त्या सरनेम टाकलं होतं, त्याच्या पुढे बारीक टाकलं। जसं की तुम्हाला दाखवलं धमाले बारीक असं केलं होतं त्यांनी। तर ठीक आहे, चालायचं। इकडे सगळी प्रोसेस आहे ती मी थोडी थोडी तुम्हाला दाखवते, आता शॉर्ट्स मध्ये दाखवते। कशाचं आहे ते, कारण गडबडीत सगळं शूट करणं पॉसिबल होत नाही, कारण माझं पण बाकीचे काम होते, त्यातून थोडं थोडं मी शूट करत होते। लाडू चालायचं। दीदी हे इकडं शेवचं मळत होती, मस्त शेव झाली होती, छान बनवलं होतं तिने। मग काय करायचं, मर तिला ना त्या ब्रँड अँबॅसिडर बनवायला पाहिजे, त्या अमूल दूधची येड्याचा बाजार आहे, चालूच असतं असं सगळं गोंधळ। इकडे मम्मी मीठ टाकत होती, तिला मी आधी खारट करून ठेवू नको, कधी कधी खारट नको करू, गडबड नव्हती पण सगळं निवांतच चालू होतं। सुट्ट्या लागल्याच्या नंतर आम्ही सगळं हे चालू केलं होतं, कारण तोपर्यंत म्हणजे दिवाळीच्या 1-2 दिवस अगोदर ब्लॉग तुम्हाला दिवाळी झाल्यावर येतोय। माहिती आहे मला लेट झालंय, पण हा माझा फर्स्ट ब्लॉग असणार आहे जो मोठा आहे चॅनलवरती। तर सगळ्यांनी नक्की बघा, अशाच काही गमती असतील घरातल्या ज्या मी तुमच्यासोबत शेअर करेल इथून पुढच्याही। तर तुम्ही मला असेच कनेक्ट राहा, तुमचं सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे। वाटून टाकावं लागणार, कशात तेल नाही टाकायचं, शेवलं नको अडकलं ना। तू पण बोल ना। बघा गाईज, आता थोडं थोडं पाणी घेते, घेऊ नको म्हणती ना मला, ती म्हणते मला नको। जय जर्मन आणि स्टीलचा फरक कळत नाही का तुला, थोबडे? गेलं डब्बा आपण तू सगळ्या तू अजिबात आवरायचं बघा ना, ती मला येत नाही बेल नाही खावायचं। आणि यांना म्हणायचं होतं की जो मनी प्लांट आहे तो माझ्याकडून तुटला, तर त्याला वेल पण म्हणता आलं नाही, तो सांगत होता तो बेल आहे बाहेरचा, तो तुटला माझ्याकडून, मी काय आवडणार नाही। नंतर इकडे सगळे जमलेले होते, जेवण बनवलेलं होतं, पण विकी आला होता तर त्याला सांगितलं होतं येते तर मिसळ घेऊन, तर तो मिसळ घेऊन आला होता। त्यानंतर इकडे सगळ्यांनी छान असं जेवण केलं, भाजी होती बटाट्याची भाजी। कपडेवाला माणूस आहे आणि मी भांडेवाली बाई। टाकू नको
पण आहे तर टाकशील. आता इकडे दीदीने शंकरपाळ्याचं मळायला घेतलं होतं आणि हा मध्ये मध्ये पिठी साखर खा, कुठं काही खा, चकली खात होता. जो चकली तळल्याच्या नंतरचा जो भुगा असतो ना, तर तो खात होता. मध्ये मध्ये बडबड करत होता, म्हणून एक फटका पण खाल्ला माझा. तर मी इकडे दीदीला विचारत होते की काय प्रमाण आहे, कारण ह्या सगळ्या जो फराळ आहे याच्यामध्ये जर मला जास्त काही आवडत असेल ना, तर ते म्हणजे शंकरपाळी. कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगा. शंकरपाळी आणि चहा. आमच्या इकडे दिवाळीच्या पिरियडमध्ये हाच नाश्ता असतो रोज सकाळी. शंकरपाळी आणि चहा हे मिक्स करून खायचं आणि त्यातली त्यात करंजी. हा जो काही स्वाद असतो ना खाण्याचा, काय सांगायची, त्या टेस्ट अप्रतिम असते. पण शंकरपाळी नाही म्हणतात. शंकरपाळीचा काय विषय, साखर थोडी जास्त झाली की तो कडक होते. शंकरपाळ्या खुसखुशीत होत नाही. पण ज्या दीदीने केल्या होत्या ना त्या खूप सुंदर झाल्या होत्या. आणि करंजीचा असा विषय आहे की करंजीचं खूप किचकट काम आहे. सारखं किती पण केलं ना तर ते पीठ निघतच राहतं. तर त्यामुळे मग करंजी बनवू वाटत नाही. पण सगळ्यात जे काही आवडत असेल ना खायला यार, तर शंकरपाळी आणि करंजी माझा दिवाळीचा आवडता फराळ आहे. लोकांना तिखट आवडतं, मला पण आवडतं तिखट. पण ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, ह्या चहासोबतचं जे यांचं कॉम्बिनेशन आहे ना यार, काय सांगायचं, एक नंबर कॉम्बिनेशन आहे. तुम्ही कधी ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला पण आवडेल. तर मी दीदीला इकडे प्रमाण विचारत होते. हे प्रमाण सांगा दीदी. प्रमाणपत्र आम्ही ठेवतो. प्रमाण सांगा ते सांग, ते विचारत दात किती वर्ष झाली. काय काय आणि आर्यन तेवढं काय म्हटलं बघा. 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1.5 वाटी साखर याचं मोहन करून घ्यायचं. मोहन पडला खाली. असे अँटिक नमुने कोणाच्या घरात मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्या घरात तर असं पूर्ण घर त्या नमुन्यांनीच भरलेलं आहे. आमच्या घरात 4 कार्टून आहेत, 5 कार्टून आहेत ना, की यांचं विचारू आणि तेवढं तिकडे हे शेवचं वगैरे म्हणून ठेवलं होतं. म्हटलं सगळं झालंय. तर आता दीदीला म्हटलं की मी शेव पाडते, तू तळून घे. तर मग तेच चाललं होतं. मस्त शेव खुसखुशीत झाली होती. खुसखुशीत म्हणजे अशी कुरुम कुरुम झाली होती, जशी की आम्हाला आवडते. मस्त टेस्ट होती त्याची. कारण फराळ एकंदरीत सगळ्यात छान झाला होता. मम्मीने तळायला घेतलं. मला ते फार वाफ लागत होती. मग मम्मीला म्हटलं तूच तळून घे. तर मम्मीनेच तळायला घेतलं होतं. छान झाली होती. पण शेवचं असं एक तर ते ताव जेव्हा आलेलं असतं ना तेलाला, तेव्हाच पटकन तळून घ्यावं लागतं. जो काही पहिला घाणा होता, जे शेव वगैरे तळले पहिले 2-3 घाणे जे होते, तर त्या चिवड्यात टाकायचे होते. तर मम्मीला म्हटलं ते चिवड्यात टाक, जे नंतर करू ते परत साईडला ठेवता येतील. आर्यनने आणि मम्मीने शेव जी होती ती चिवड्यात मिक्स करून घेतली आणि ह्याचा इकडे गोंधळ चाललेला होता. तर नेक्स्ट फराळाचा ब्लॉग पण येणार आहे. हा अर्धाच आहे. तर चॅनलला नक्की कनेक्ट राहा. तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर एक शेव पाहू शकता तुम्ही किती सुंदर झाली होती. तर भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.